हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? आज आहे बघा मंगळवार. छान आधी बागेत पहिला सकाळी उठून फेरफटका मारला. कांद्याला पण बघा फुल किती छान आलेलं. आज अनंताची आणि आबोलीची फुलं भेटली, त्याच्यामुळे छान असे गजरे केले. तर ताईने मला प्रश्न विचारला की ताई अनंताला कोणते खत देताय? तर सध्या ताई मी कोणतीच खतं देत नाही, कारण खरंच झाडाकडे बघायला मला जराही वेळ मिळत नाही. पण आता सीझन असतो ना, त्याच्यामुळे फुलं फुलतात. फक्त तुम्ही नियमित पाणी जरा सध्या झाडांना द्या, कारण गरमी भरपूर आहे. मला तर तेही द्यायला जमत नाहीये. तर छान अशी बघा झाडांची फुलं काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याचे गजरे करून घेतले. जवळजवळ मला 1 तास लागले गजरे करायला. आणि आता मला काही दिवसापूर्वीच एक खत माहिती पडलंय की जे आपण सध्या कधीतरी आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा ते खताचा उपयोग करू शकतो. तर ते खत आधी मी वापरून बघते आणि जर मला ते पटलं तर मी नक्कीच तुमच्यावरती शेअर करीन. तर सध्या तरी मी फक्त पाणीच देते, कारण खरंच मला वेळ मिळत नाही तेवढा. तर छान बघा असे गजरे करून घेतले मस्तपैकी. आणि गजरे म्हणजे मंगळवार गुरुवार माझ्याकडे शक्यतो गजरे असतातच. तर आज बघा छान अशी आधी पहिली देवपूजा करून घेतली, कारण का त्याच्यानंतर मला करायची होती धनलक्ष्मी कुंचनची सेवा, जी मी दर मंगळवारी करते. त्यामुळे छान आधी देवाची पूजा करून घेतली, कारण सकाळच्या टायमाला ना गडबड खूप असते पाण्याची वगैरे, त्यामुळे ती कामं करत करत सगळी कामं करायची असतात. तर मला खरं सांगू, माझी देवपूजा बऱ्याच जणांना आवडते. आणि आता मला या 1-2 दिवसामध्ये बरेच असे माझे छोटे छोटे सबस्क्रायबर भेटले की ज्यांना माझ्या पूजा आवडतात. त्यांचं असं म्हणणं की काकी आम्ही खरंच तुमच्या पूजा आवडीने बघतो. तर म्हणतात ना एक म्हणतात ना एक सफल झाला, म्हणजे म्हणतात ना एक प्रयोग, की मी म्हणत होती की लहान लहान मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला आपल्या देवपूजा आहे, जे आपली शास्त्र आहेत, जे आपले वाचन वगैरे ग्रंथ आहेत ते समजले पाहिजे. आणि खरंच देवपूजा बघून ती मुलं याच्याकडे प्रभावित होतात, याचं खरंच समाधान वाटतं. तर काही दिवसापूर्वी बघा मी या कमळ प्लेट घेतल्या होत्या, सध्या 2च कलरच्या घेतल्या होत्या. पण बघा आता अशा पूजा जेव्हा आपण मांडतो ना, जेव्हा काहीतरी वेगळ्या, तेव्हा त्या खरंच उठून दिसतात या पूजा. मी असं म्हणत नाही मी घेते, ज्याला जमत असेल त्यांनी घ्या, कारण काय आपण ज्या पूजा नेहमीच्या करतो ना त्यांनी देव प्रसन्न होतो. पण आपण पण कधीतरी बघा काय सणवार असेल की वेगळे कपडे घालतो, छान तयार होतो. तसंच देवांचं असतं, तुझं तुम्ही देवांना छान छान तयार केलं, त्यांच्यासाठी छान वस्तू घेतल्या ना, तर देवही प्रसन्न होतो. तर बघा गेल्या वेळी मी जेव्हा धनलक्ष्मी कुंचन सेवा केली होती त्यानंतर गुलाबी रंगाच्या याच्यावरती ते कुंचन ठेवलं होतं. तर आज म्हटलं चला हिरव्या कमळ प्लेटवर ठेवून बघूया कसं दिसतं. तर दोन्ही याच्यावरती धनलक्ष्मी कुंचनची सेवा जी केली ना, त्यानंतर दोन्ही छान वाटत होतं. बघा कल्पकता तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. आता मी नुसतं गेल्या वेळी फक्त कमळावरतीच त्या प्लेट जी होती त्याच्यावरती पूजा मांडली होती. यावेळी मी त्याच्यात लाल कलरचं असं थोडंसं पॅच असं ते ठेवलंय, म्हणजे तुम्ही करण्यावरती आहे. त्याच्यामुळे म्हटलं कल्पकता आपल्या डोक्यात असायला पाहिजे, पूजा आपल्याकडनं छानच होतात मग. तर छान अशी बघा देवपूजा करून घेतली. आणि जे मी दिवे सांगितले होते की शंख आणि चक्राची जी गळती आहे थोडीशी तेलाचे, तर त्याच्यात बघा आज मी वॅक्सचे दिवे लागले. म्हणजे ते दिवे आपले वेस्ट जात नाही. याच्यामध्ये जर तुम्ही स्टँड ठेवलं ना तरी हे दिवे आपले तेलाचे पेटवू शकतो. सध्या माझ्याकडे स्टँड नव्हतं म्हणून मी ते वॅक्सच्या दिव्यांसाठी त्याचा वापर केला. बघा तेही किती छान वाटतंय. तर छान अशी देवपूजा झाली. त्याच्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन आज मुलीने केलं, कारण खरं सांगते सकाळपासून खूप धावपळ चालली होती. आणि आज धावपळीचा दिवस आहे, कारण आज आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण आहे की उद्या 9 एप्रिल आहे, साहेबांचा भंडारा आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी असतं पारायण. आणि आज आमच्या छोटूशा पिंकुलीचा आज आहे बर्थडे, तर त्यामुळे तिकडेही जायचं होतं. धावपळीचा पण आनंदाचा दिवस होता. तर छान असं बघा उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं. आज जास्त मोठी रांगोळी काढत नाही बसली. आणि तुळशीकडे आज छान लेपन करून रांगोळी काढली, कारण आज आहे एकादशी. तेव्हा सकाळी विठ्ठल रखुमाईची पूजा झाली, तशीच एकादशीला तुळशीची छान पूजा करून घेतली. कारण तुळशीचा आजच्या दिवशी उपवास असतो, त्यामुळे तुळशीला पाणी घालायचं नसतं. त्यामुळे तुळशीची फक्त पूजा केली आहे छान अशी. आणि त्याच्यानंतर काय झालं की मी एकादशीला मी भात खात नाही, त्याच्याशी रिलेटेड तांदळाशी रिलेटेड पदार्थही खात नाही. तो उपवास तर सोडायचा होता, तर म्हणून मग मेथीचे थेपले केले, म्हणजे भाजीही पोटात गेली आणि चपाती म्हणतात ना चपाती भाजीचं जे असतं तेही पोटात. आणि देवीसाठी नैवेद्याची खीर केली, म्हणजे देवीलाही नैवेद्य दाखवला. तर अशा प्रकारे सकाळचं सगळं काम वगैरे आटपून दुपारी गेली देवळामध्ये जिथे पारायण होतं. तर अशा प्रकारे बघा पारायणासाठी चौरंग मांडलेले होते. ह्या 4ही चौरंगावरती मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश याचे पारायण असतं. आणि जे बाबांसमोर आता जे ग्रहस्थ बघा वाचत राहिलेत ते प्रमुख पारायण आहे, जे कंटिन्यू होतं, म्हणजे खंड न पडता हे पारायण चालू होतं. जे पूर्णत्वार न्यायची जबाबदारी प्रत्येकाची असते. आणि दुसऱ्या दिवशी बघा होम हवन असतं, त्याची होमाची तयारी पण करून ठेवली आहे. तर आदल्या दिवशी जे पारायण असतं ना, ते जे आता जे बसलेत ना भाऊ, त्यांच्या तिथे जे बसतात ना ते अखंडित पारायण असतं. म्हणजे जोपर्यंत पाठचा कोण वाचायला येत नाही तोपर्यंत जो बसलाय ना त्याला ते पूर्णपणे वाचावं लागतं. तर ज्याला जसं जमेल तसं. मी तर दरवेळी एकच अध्याय वाचते, कारण मला पायामुळे खाली बसता येत नाही. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो. पण बघा सेवा करायची असेल आणि मनात जर इच्छा असेल ना तर बाबा मार्ग दाखवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याचदा आपण कितीतरी वेळा अडतो ना, पण तुम्ही बाबांचं मनापासून नाव घ्या, बघा साईबाबा तुमच्या हाकेला धावून येतील.
तर छान या काकांचं झालं, त्याच्यानंतर माझा नंबर लागला. तर जे बसलेले असतात ना त्याच्यानंतर जे बसतात ना ते समोरच्याला एक छोटीशी भेट वस्तू म्हणजे काय तर ते पारायण तुम्ही वाचलं त्याच्या संदर्भात बाबांच्या तर्फे म्हणा किंवा मंडळातर्फे एक छोटीशी भेट वस्तू, एक आठवण म्हणून तुम्हाला एक भेट वस्तू दिली जाते. तर यावर्षी दुपांड दिलं होतं, ते खूप उपयोगी वस्तू अशी दिली होती. तर त्याच्यानंतर आता मी बसणार होती पारायणात, मी पण बसली. आणि आपल्याकडे बघा नेहमी आपण वाचन पोथी वगैरे जे पण वाचतो ना तेव्हा आपल्याकडे एक पद्धत आहे. पुरुष असेल तर तो डोक्यावर टोपी घालतो आणि स्त्री असेल तर तिने डोक्यावर पदर घ्यावा. त्याच्या मागचं तात्पर्य एवढंच की आपली पूर्वीपासून ज्या चालू आलेल्या त्या प्रथा त्या आहेत आणि त्याच्या मागे शास्त्रही आहेत. आता तेवढा वेळ नाही सांगायला, मी कधीतरी तुम्हाला नक्की सांगेन या गोष्टी. तर छान बघा असं पारायण तिथे केलं आणि माझ्या मागे मग पण हळूहळू नंबर चालू होते एकेकाचे. प्रत्येकाने एक वेळ दिली होती, त्या वेळेनुसार प्रत्येक जण येत होते. तुम्ही एक जरी त्याच्यातला अध्याय जरी वाचलात ना तरी तुम्हाला पूर्ण पोथीचं पुण्य लाभतं, कारण ते मनापासून करणं गरजेचं आहे. एखादा अध्याय वाचा पण तो मनापासून श्रद्धेने वाचा, तुम्हाला सांगते सगळं पुण्य तुम्हाला मिळेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ज्या खाली चौरंगाच्या 4 भाषेमध्ये पोत्या ज्या ठेवलेल्या असतात ना ते एक चांगला उपक्रम आहे या मंडळातर्फे, कारण त्या पोत्या जे ठेवतात ना ते प्रत्येक लहान लहान मुलं ज्यांना आता तुम्हाला माहिती की बरीचशी मुलं ही आपली इंग्रजी संस्कृतीमध्ये म्हणतात ना डाळून निघालेली आहे. म्हणजे जो तो कॉन्व्हेंटमध्ये शिकतोय पण त्यामुळे आपली मराठी भीक पडत चालली. पण या निमित्ताने काय ना हिंदी इंग्लिश भाषेमध्ये वाचल्याने काय ना पण आपले जे ग्रंथ आहेत, आपल्या ज्या ग्रंथामध्ये जे काय लिहून ठेवलं आहे, जे काय आपल्या पूर्वजांनी किंवा म्हणा संतांनी जे काय लिहून ठेवलं ते या मुलांना या भाषेच्या निमित्ताने काय ना पण त्या ग्रंथात काय लिहिलंय हे नक्की कळतं. त्यामुळे हा खरंच संकल्प खूप छान आहे. तर तिकडे अशी छान सेवा वगैरे करून पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर आम्ही आलो घरी. नंतर छान तयार होऊन बड्डेला गेलो. तर आज होता साईशाचा पहिला बड्डे. तर घरच्याच घरी केला होता पण छान व्यवस्था केली होती, कारण म्हणतात ना टेरेस होती त्यांची स्वतःची. त्यामुळे टेरेस जर आपली अशी असेल ना छान तर त्याच्यावर खरंच बड्डे पार्टी छान करता येते. तर छान अशी टेरेसवर बड्डे. आणि ती नेहमी एकटी असते आणि अचानक एखादी मुलं यायला लागली की आपण कसं ना कुतूहलाने बघतो, तर तिचं तेच चालू होतं. भरपूर मुलं तिला दिसत होती त्याच्यामुळे. तर छान बघा पहिलाच बड्डे होता आणि युनिकॉर्नची थीम केली होती. तर त्या युनिकॉर्नच्या थीम नुसार बघा संपूर्ण फुग्याचं डेकोरेशन, युनिकॉर्नची रिलेटेड जे पण काय होतं ना त्या थीम मध्ये केलं होतं. आणि त्याचा केकही त्याच रिलेटेड होता. आणि मुलांची बड्डे पार्टी म्हटलं ना की मुलांना आकर्षण असतं ते गेमचं, गिफ्टचं आणि सर्वात मोठं आकर्षण असतं टॅटूचं. तिथे बघा छान टॅटूवाला पण आयोजित केला होता आणि तो मस्त मस्त टॅटू प्रत्येक मुलाच्या हातावर काढत होता. आणि मेन म्हणजे प्रत्येक मुलं त्याला सांगत होती की आपल्याला कोणत्या टॅटू पाहिजे आणि त्याप्रमाणे तो टॅटूवाला टॅटू काढत होता. तर छान असं बघा सोपं सुटसुटीत आणि सोपस्कार असं म्हणजे छान असं डेकोरेशन केलं होतं आणि खरंच छान होते. तर बघा प्रत्येकाने टॅटू काढल्यानंतर आपापले हात बघा कसे दाखवते, म्हणजे ज्याला जो आवडतो जे कार्टून किंवा जे म्हणतात ना आपण ज्याला आवडतं त्याप्रमाणे प्रत्येकाने टॅटू काढले होते. मुलं पण मागे नाही आणि मुलीही मागे होते. मुलींनी पण छान असे टॅटू काढले होते आपल्या हातावर. आणि त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजरला ते इव्हेंट दिलं होतं. त्या इव्हेंटवाला तो इव्हेंट करत होता, त्याच्यामुळे त्यांचे गेम होते किंवा बर्थडे गर्लला विश करणं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम. असं नाही की फक्त मुलंच गेम खेळले, मुलांसोबत पॅरेंट्सही त्यांचे गेम खेळत होते. आणि खरंच मजा येते जेव्हा मुलासोबत त्यांची आई किंवा त्यांची बहीण आत्या हे पण जेव्हा गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह होताना खरंच मजा येते. हा एकच असा क्षण असतो की जेव्हा आपण पण त्या मुलांसोबत मुलं होऊन खेळतो. तर खरंच असे जेव्हा बर्थडे पार्टी किंवा असे इव्हेंट असतात ना त्यात खरंच खूप मजा येते आणि ती मजा असावी. आणि हे जे गेम खेळले जात होते ना त्याच्यातून जे विनर होत होते म्हणजे जे कोण, तर त्यांना बघा बर्थडे गर्ल स्वतःच्या हाताने किती मस्त गिफ्ट देत होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती जराही रडत नव्हती, हे खूप छान. बऱ्याचदा मुलं काय करतात ना असे काही इव्हेंट असल्या की मुलं कंटाळतात गरमीमुळे, पण ती छान एन्जॉय करत होती. त्यामुळे खरं सांगते पूर्ण बर्थडे मस्त असा एन्जॉय करत करत गेला. लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांना एन्जॉय करत करत गेला. नाही तर मुलं चिडचिडी झाली नाही तर पालकांना पण एन्जॉय करता येत नाही. पण छान मस्त एन्जॉयबल हा म्हणतात ना मोमेंट होता. प्रत्येकाने मस्त बर्थडे पार्टी एन्जॉय केली.
यात एक गेम ठेवला होता, तो खरा ऍक्च्युली तो छान होता आणि ते गेम नंतर कळला कल्पकता होती, म्हणजे त्याला मला टिकली लावायला दिली होती आणि त्याचं असं होतं की तुम्ही त्या टिकल्यांपासून मुलांना असं काही करा की काहीतरी वेगळं असेल. ऍक्च्युली ते उद्देश असा होता की फर्स्ट बर्थडे आहे तर जर तुम्ही त्याच्यावर 1 नंबर काढला असतं की साईजचा एस काढला असतं तर प्राइज मिळणार. हे एक थॉट होता पण ते कोणाला कळलं नव्हतं, पण त्यांनी नंतर हा थॉट सांगितला. पण म्हणतात ना तरी सुद्धा ज्याला कळला नव्हता गेम तरी पण त्याच्यातून म्हणतात ना कल्पकता प्रत्येकाने लावली. तर कोणी मिशी काढली, कोणी दाढी काढली, तर कोणी म्हणतात ना जी आपली हिरोईन असते किंवा एखादी नवरी असते तर तिला कसे दागिने करतात त्याप्रमाणे म्हणजे प्रत्येकाने आपापली कल्पकता त्याच्यामध्ये दाखवली. आणि इथे बघा या 2 छोट्यांचं काय चाललं होतं, हे दोघं जुळे होते तर ते दोघांमध्ये मिक्स होत नव्हते, पण त्यांचं ते रिंग एकाला दोघांना पण एकच रिंग हवी होती. पण म्हणतात बघा मुलांसोबत आई वडील पण कसं त्यांच्यासोबत लहान होऊन जातात ना, आणि हीच खरी मजा असते बर्थडे पार्टीची की लहान मुलांसोबत त्यांचे आई वडीलही त्यांच्यासोबत म्हणतात ना एन्जॉय करतात. आमची बघा छोटीली कशी मस्त एन्जॉय करते, यांनी तिला घेतलंय आणि त्यांच्यासोबत ती मस्त एन्जॉय करते. खरंच खूप मजा आली काल बर्थडे पार्टीला. आता बघा बर्थडे गर्लचा केक ओपन होतोय आणि ज्याप्रमाणे थीम होती त्याप्रमाणे केकही छान होता. आणि खरंच सांगते केक टेस्टलाही परत अप्रतिम होता. ज्याप्रमाणे तो केक दिसत होता ना तसं तो खायला पण अप्रतिम होता. कसं ना एक एक आयडिया असतात ना, आपण आपल्या काळात असं नव्हतं पण आता हे एक एक जेव्हा इव्हेंट येतं किंवा असे केक तर खरंच खूप आपल्याला असं वाटतं की किती चेंजेस झाले आहेत. आणि हे खरंच चेंज आहेत ना हे म्हणतात ना स्वीकारणं पण तेवढंच मजेशीर असतं. आणि खरंच अशी म्हणतात ना असे बर्थडे पार्टी वगैरे असतील ना तर आपण आवर्जून जायला पाहिजे, कारण आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. बघा इकडे बर्थडे केक वगैरे झाला, त्याच्यानंतर जेवणाचा साधा मेनू होता पण मस्त होता, प्रत्येकाला आवडेल असा. डोस्याचे कोणतेही प्रकार तुम्ही खा आणि पाणीपुरी होती सोबत आणि मुलांसाठी होतं गुलाबजामुन थंड. आणि खरंच म्हणतात सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर छान अशी बर्थडे पार्टी एन्जॉय केली प्रत्येकाने आणि मला इथे आवडलं, मस्त वाटलं बर्थडे एन्जॉय करताना.